नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक, त्याचं नाव आहे विरामचिन्हे। हा घटक आपण अत्यंत सोप्या पद्धतीने आपण पूर्ण करण्याचे प्रयत्न करूया। बघा, घटक जरी एकदम सोपी असेल पण बरेच विद्यार्थी याच्यामध्ये चुका करतात, सिली मिस्टेक करतात। कोणतं विरामचिन्ह कोणत्या वेळी वापरायचं हे त्यांना समजत नाही। मी आज तुम्हाला काही 25-30 विरामचिन्ह शिकवणार आहे। याच्या पलीकडे कोणतेही विरामचिन्ह परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकत नाही। एवढी खास स्ट्रॅटेजी आपण विरामचिन्हाच्या संदर्भामध्ये आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत। बघा, सर्वात महत्त्वाचं जसं ट्रॅफिक सिग्नल जे असते की नाही, ट्रॅफिक सिग्नल जे आहे तर तेच ट्रॅफिक सिग्नलचं काम आपल्या भाषेमध्ये विरामचिन्ह हा घटक करत असतो। जर तुम्ही ट्रॅफिक सिग्नलमध्ये जर एखादी लाल रंग लागून असताना जर तुम्ही थांबले नाही तर तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो। तसं हे जे काही ट्रॅफिक सिग्नलचं काम आहे तर भाषेमध्ये हे विरामचिन्हे करत असतात। जर तुम्ही भाषेमध्ये नेमकं कुठे थांबायचं कुठे थांबायचं नाही हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचा अपघात होण्याची जास्त शक्यता असते। म्हणून नेमकं वाक्यात थांबायचं कुठं आहे का नाही तर हे आपल्याला विरामचिन्ह शिकवत असतात। किती वेळ थांबायचं आहे हे सुद्धा विरामचिन्ह शिकवत असतात। सो हे ट्रॅफिक सिग्नल आपण आपल्या भाषेतलं अर्थात विरामचिन्हे नावाचं जे काही घटक आहे तर ते घटक आपण आजच्या या तासिकेमध्ये बघणार आहोत। आता सर्वात महत्त्वाचं, आपण विरामचिन्हे या घटकाची सुरुवात करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा डोळ्यासमोर असा येतो काय की विरामचिन्ह हे मराठी भाषेमध्ये यांचा जो काही वापर आहे तर तो पूर्वीपासून होता का, किंवा हे जे काही विरामचिन्हे आहे तर याचा शोध मराठीमध्ये नेमकं कोणी लावला आणि याच्या पूर्वी विरामचिन्हाचे जे काही मराठीतले जनक आहे आणि विरामचिन्ह याच्या पूर्वी नेमकं कोणत्या भाषेमध्ये वापरण्यात येत होती आणि त्यांचा शोध नेमकं कोणी लावला तर हे सर्व स्ट्रॅटेजी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। बघा, सर्वात महत्त्वाचं, ग्रीक किंवा लॅटिन भाषेमध्ये सुरुवातीला या विरामचिन्हाचा वापर हे आधीपासूनच होत होता। विरामचिन्हामुळे काय होत होतं, 19-20व्या शतकापर्यंत, जे मी प्रामुख्याने आता मराठी भाषेवर येतो, 19-20व्या शतकापर्यंत विरामचिन्हे वापरण्याची पद्धतच मराठी भाषेमध्ये नव्हती। मराठी भाषेमध्ये ज्याचं वाचन सखोल आहे, ज्याला भाषेची संपूर्ण माहिती आहे, त्याला दांडगा अनुभव आहे, भाषेचा व्यवस्थित पद्धतीने अर्थ समजतो, तेव्हाच त्या प्राचीन मराठी भाषेतले जे काही ग्रंथ किंवा पुस्तकं लिहिलेले आहे विदाऊट विरामचिन्हाचे तर त्या व्यक्तीला व्यवस्थित पद्धतीने समजायचे। ज्या व्यक्तीपाशी अतोनात वाचन आहे त्याच व्यक्तीला समजायचं। म्हणजे मराठी भाषेमध्ये जर तुम्ही 19-20 या दशकाच्या आधी जर तुम्ही विचार केला तर मराठी भाषेमध्ये केवळ 2च विरामचिन्हे होते। एक होतं एकेरी दंड आणि दुसरं होतं, त्याला आपण दुहेरी दंड असं म्हणत असतो, ज्याला त्या भाषेत द्विदल असं म्हणत होतो। द्विदल म्हणण्यापेक्षा आपण दुहेरी दंड असं म्हटलेलं चांगलं। म्हणजे हे बघा, असं हे एकेरी आणि त्याच्यानंतर हे दुहेरी, म्हणजे 19-20 या दशकाच्या पूर्वी जर विचार केला की नाही तर केवळ हे 2च विरामचिन्ह आपल्या मराठी भाषेमध्ये होते। परंतु नंतर जे काही पाश्चात्य शिक्षणाचा जो काही प्रचार झाला, म्हणजे भारतामध्ये म्हणा, छापखाने, इंग्रजांच्या काळामध्ये जे काही छापखाने सुरू झाले तेव्हा हे विरामचिन्हे जे आहे ना तर ते इंग्रजी भाषेमधून वापरण्याची प्रथा मराठीमध्ये आली। आणि हे इंग्रजी भाषेमधून मराठीत वापरण्याची प्रथा जर कोणी सुरू केली असेल तर तो व्यक्ती आहे मेजर कॅन्डी। 1850 मध्ये त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी विरामचिन्ह नेमकं वापरायचे कसे भाषेमध्ये, मराठीमध्ये, आणि त्याचे जे काही नियम आहे तर ते नियम त्यांनी त्या मेजर कॅन्डी यांनी 1850 मध्ये स्वतःच्या पुस्तकामध्ये टाकलेले होते। मग मराठीमधले जर सर्वप्रथम वापर कोणत्या व्यक्तीने केला असेल विरामचिन्हाचा तर तो आहे मेजर कॅन्डी। म्हणूनच या मेजर कॅन्डीला मराठीतील विरामचिन्हाचा जनक असं म्हटलं जातं। आता हे जे काही मेजर कॅन्डी आहे तर यांनी हे जे काही विरामचिन्ह आहे, आता आपण जे काही पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम वगैरे म्हणतो की नाही, तर हे विरामचिन्ह इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेमध्ये वापरण्याची सुरुवात केली। मग हे विरामचिन्ह वापरताना नेमकं होते काय तर आता आपण जे काही बोलतोय तर आता आपल्याला समजतं लवकर, आहे का नाही। म्हणजे वाक्यात नेमकं थांबलं कुठं गेलं पाहिजे। जसं स्वल्पविराम आलं तर आपल्याला वाटतं इथे थोडं थांबावं लागतं, आणि त्याच्यानंतर पूर्ण विराम आला की आपल्याला आता इथं आपलं बोलणं बंद करावं लागतं, आहे का नाही। म्हणजे नेमकं जे काही आधुनिक विरामचिन्हाचा जर वापर जर मराठीमध्ये जर कोणी केलेला असेल तर तो व्यक्ती आहे मेजर कॅन्डी। लक्षात आलं तुम्हाला? असा हा आपला
विरामचिन्हाचा काय होता, विकास होत गेलेला होता. लक्षात ठेवा, विरामचिन्ह हे जे काही मराठी भाषेमध्ये आपण वापरतोय तर हे खास आपल्याला इंग्रजी भाषेकडून मिळालेली देणगी आहे. सुरुवातीला संस्कृत असेल किंवा मराठी असेल 19-20 दशकाच्या पूर्वी केवळ दोनच दंड वापरण्यात येत होते, एक हा एकेरी आणि त्याच्यानंतर हा दुहेरी. आता हे जे काही आपण एकेरी आणि दुहेरी जे काही दंड आहे तर ते दंड आपण केवळ साहित्यामध्ये काव्यामध्येच वापरताना आपण दिसून येतो, आहे का नाही. जर पहिलं कडवं असेल तर एकेरी दंड वापरतो आणि जर कडवं शेवटचं असेल तर त्याच्यासाठी दुहेरी दंड वापरतो. मी तुम्हाला शिकवणार आहे. यांचा वापर प्रामुख्याने अभंगामध्ये वगैरे केला जात असतो. तर या पद्धतीची रचना ही विरामचिन्हाची मराठी भाषेमध्ये होती. म्हणजे मला इथून असं सांगायचं आहे की मराठी भाषेमध्ये जर विरामचिन्ह याचा सर्वप्रथम वापर जर कोणी केलेला असेल तर तो मेजर कॅन्डीने केलेला आहे. आणि मेजर कॅन्डीने त्यांच्या पुस्तकामध्ये नेमकं विरामचिन्हाचा वापर कसा करावा नेमकं हे सर्व पद्धत त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. म्हणूनच मराठी भाषेतील विरामचिन्हाचा जनक हा मेजर कॅन्डी यांना म्हटलं जातं. मराठीमध्ये जे काही विरामचिन्ह आलेली आहे तर ते इंग्रजी भाषेतून आपण घेतलेली आहे. म्हणूनच मराठी भाषेला इंग्रजी भाषेकडून मिळालेली देणगी जर कोणती असेल तर ती आहे विरामचिन्ह. बरोबर आहे. आता आपण सर्वात महत्वाचा आपल्या विरामचिन्ह नावाच्या प्रकरणाकडे. विरामचिन्ह या शब्दामध्येच त्याची व्याख्या लपलेली आहे. विरामचिन्ह या शब्दामध्ये तुम्हाला दोन शब्द दिसत आहे. पहिला आहे विराम आणि दुसरा आहे चिन्हे. चिन्हे म्हणजे तुम्हाला माहिती असेल ज्या काही सांकेतिक खुणा असतात तर त्यांना आपण चिन्ह म्हणतो. आणि हे जे काही विराम आहे तर याचा अर्थ होतो थांबणे. विरामचा अर्थ होतो थांबणे. मग एखाद्या वाक्यामध्ये नेमकं थांबायचं कुठं आणि नेमकं थांबायचं किती वेळ हे ज्या चिन्हावरून आपल्याला समजतं तर त्या चिन्हाला आपण विरामचिन्ह म्हणायचं असतं. त्या चिन्हाला काय म्हणायचं आपण, विरामचिन्ह म्हणायचं असतं. आता या विरामचिन्हाचे मुख्य दोन प्रकार आहे. वास्तविक तसे लई प्रकार आहे पण मुख्य जे काही प्रकार आहे जसं आपण भाषेचे मुख्य दोन प्रकार सांगतो, नैसर्गिक आणि सांकेतिक भाषा, तसं या विरामचिन्हाचे मुख्य दोन प्रकार आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. पहिला आहे विराम दर्शवणारी चिन्हे आणि दुसरा आहे अर्थबोध करून देणारी चिन्हे. मग आता आपण काय करू, सविस्तर उलगडा करू नेमकं विरामचिन्ह नावाच्या शब्दापासून. चला मग स्टार्ट करायचं आपण. तुम्हाला हा जो काही सारांश आहे हा सारांश तुम्हाला विरामचिन्हाच्या बाबतीमध्ये समजलेला असेल. बघा, विराम या शब्दाचा अर्थ होतो थांबणे. वाक्यात नेमकं थांबायचं कुठं आणि किती वेळ थांबायचं हे ज्या चिन्हावरून आपल्याला समजते त्या चिन्हाला आपण विरामचिन्ह म्हणायचं. हे झाली त्याची सोपी वाक्य त्याच्या शब्दाच्या फोडीवरून. बरोबर आहे. मराठी भाषेतील आधुनिक विरामचिन्ह हे मुख्यतः इंग्रजी भाषेतून आलेली आहे. मग आपण विरामचिन्ह संस्कृत मधून घेतली का, नाही. संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये सुरुवातीला एकेरी आणि द्विहेरी जे काही दंड आहे तर याच विरामचिन्हाचा वापर होत होता. परंतु मेजर कॅन्डी आले इंग्रजी भाषेमधून, त्यांनी मराठी भाषेमध्ये विरामचिन्हे वापरलेली आहेत. मेजर कॅन्डीनी शोध लावलेला नाही, लक्षात घ्या. मेजर कॅन्डीनी वापरण्यास सुरुवात केली मराठी भाषेमध्ये, नाहीतर मेजर कॅन्डीनी विरामचिन्हाचा शोध लावला हे बरोबर नाही. विरामचिन्ह हे पूर्वीपासून होते, ग्रीक लॅटिन भाषेपासून होते, लक्षात ठेवा. तर मराठी भाषेत त्यांचा सर्वप्रथम पद्धतशीर वापर मेजर कॅन्डी यांनी सुरू केला. आणि मेजर कॅन्डीनी नेमकं हे जे काही मराठी भाषेतले जे काही विरामचिन्ह आहे तर ते वापरायचे कसे, किंवा त्यांनी विरामचिन्हाची परिभाषा हे त्यांचं पुस्तक आहे जे 1850 मध्ये लिहिलेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये मराठी भाषेमधले जे काही विरामचिन्ह वापरण्याची जी काही पद्धत आहे किंवा जे काही नियम आहे तर ते विरामचिन्हाची परिभाषा या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. मराठीमध्ये त्यांनी पद्धतशीर वापर केला सुरुवातीला. म्हणूनच मराठी भाषेतील विरामचिन्हाचा जनक जर कोणी असेल तर ते आहे मेजर कॅन्डी. कोण आहे, मेजर कॅन्डी. तर एवढं आपण विरामचिन्हाच्या बाबतीमध्ये बेसिक माहिती आपण अभ्यासून शकतो. बघा, विरामचिन्हाचे मुख्यतः दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे विराम दर्शवणारी आणि दुसरा प्रकार आहे ते म्हणजे अर्थबोध करून देणारी चिन्हे. पहिला कोणता आहे, विराम दर्शवणारी, आणि दुसरा आहे अर्थबोध करून देणारी चिन्हे. मग आता हे जे काही विराम दर्शवणारी आहे तर विराम दर्शवणारी विराम चिन्हे आपल्याकडे चार आहे. कोणती, पहिला आहे पूर्ण विराम, त्याच्यानंतर आहे स्वल्प विराम, त्याच्यानंतर आहे अपूर्ण विराम आणि त्याच्यानंतर आहे अर्धविराम. म्हणजे विराम दर्शवणारी हे चार विराम चिन्ह मराठी भाषेमध्ये आहे. पूर्ण विराम, स्वल्प विराम, अपूर्ण विराम आणि अर्धविराम. त्यानंतर अर्थबोध करून देणारी दोन विराम चिन्हे मराठी भाषेमध्ये आहे. पहिला आहे प्रश्नचिन्ह आणि दुसरा आहे उद्गारवाचक चिन्ह. मग आता हे संपूर्णच्या संपूर्ण विराम चिन्हाचे प्रकार आहेत. मग तुमच्या मनामध्ये एक शंका आली, सर या पलीकडे मराठी भाषेमध्ये विराम चिन्हे नाही का?
तर या पलीकडे सुद्धा मराठी भाषेमध्ये अनेक पद्धतीचे विरामचिन्ह आहे जे आपल्याला शिकायचे आहे, पण विरामचिन्हाचे हे मुख्यतः प्रकार आहे. हे मुख्य 2 प्रकार आणि त्या 2 प्रकारामध्ये जे काही पोट प्रकार येते तर हे व्यवस्थित पद्धतीने आपण बघून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत तर एक एक विरामचिन्हाचा प्रकार आपण व्यवस्थित पद्धतीने घेणार आहोत. सुरुवात करू आपण विराम दर्शवणारे विराम चिन्हापासून आणि सुरुवातीला घेऊ आपण पूर्ण विराम. आता नेमकं बघा पूर्ण विरामाचा वापर कधी होतात किंवा नेमकं कोणत्याही विराम चिन्हाचा वापर कधी होतात हे शिकण्याच्या आधी आपण जे काही भाषेमध्ये विरामचिन्ह वापरतो तर नेमकं त्याचे जे काही सर्वात महत्वाचे जे काही महत्व आहे तर ते महत्व थोडक्यामध्ये आपण शिकून घेऊ की नेमकं विरामचिन्ह वापरल्यामुळे भाषेमध्ये काय महत्वाचा उद्देश प्राप्त होतो. बघा सर्वात महत्वाचं वाक्याची अर्थ म्हणजे वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो. विरामचिन्हामुळे नेमकं थांबायचं कुठं हे आपल्याला समजतं. जर आपण थांबलं नाही ना, बघा एक वाक्य खाली दिलं, हिंदी मधलं वाक्य आहे, मी जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी हे वाक्य हिंदीमध्ये घेतलं, रोको मत जाने दो. आता बघा इथं काय केलेलं आहे, रोकोच्या नंतर स्वल्प विराम घेतलं. याचा अर्थ काय होतो, रोको या शब्दानंतर तुम्हाला थोडं थांबावं लागतं. रोको मत जाने दो याचा अर्थ बघा, रोको मत जाने दो. इथं स्वल्प विराम आलं म्हणून त्याचा अर्थ असा झाला आहे का नाही, म्हणजे थांबवा त्याला, जाऊ देऊ नका असा त्याचा अर्थ. पण खालच्या वाक्यामध्ये बघा विराम चिन्ह बदलल्यामुळे काय झालं, रोको मत, बघा रोको मत जाने दो म्हणजे खालच्या वाक्याचा अर्थ काय झाला, विराम चिन्ह मी काय केलं, विराम चिन्ह इथं लावल्यामुळे काय झालं, त्या वाक्याच्या अर्थात बदल होऊन गेला. रोको मत जाने दो पहिल्या वाक्याचा अर्थ होता जाऊ नका देऊ आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ होता जाऊ द्या. म्हणजे ही घटना कशाने घडली, ही घटना घडलेली आहे या विराम चिन्हाचा योग्य वापर न केल्याने. म्हणजे तुम्हाला इथं समजत असेल, जसं ट्रॅफिक मध्ये जर एखादी लाल सिग्नल लागला तर आपल्याला थांबावं लागतं, नाही थांबलं तर अपघात होतो. तसंच ट्रॅफिक सिग्नलचं काम आपल्या मराठी भाषेमध्ये विराम चिन्ह करते. जर तुम्ही वाक्यामध्ये थांबलं म्हणजे नेमकं तुम्हाला माहितच नाही थांबायचं कुठं, तुम्ही सरळ निघून गेले तर तुमचा अपघात होण्याची दाट शक्यता असते, म्हणजे तुमचं वाक्य चुकू शकते. म्हणून हे सर्वच्या सर्व व्यवस्थित पद्धतीने आपल्याला अपघात टाळावं याच्यासाठीच विराम चिन्ह, याच्यासाठी सिग्नलचा अभ्यास आपल्याला सुरुवातीला करावा लागतो. तर लक्षात आलं तुम्हाला, तर आपल्या मराठी भाषेमध्ये हे जे काही विराम चिन्ह वापरतो तर त्याचे जे काही महत्व आहे तर ते महत्व तुम्हाला सांगतो 2-3 शब्दामध्ये. बघा सर्वात महत्वाचं भाषेची अर्थ स्पष्टता होते, म्हणजे चिन्हामुळे वाक्याचा नेमका अर्थ आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लागतो. त्यानंतर वाचन सुलभता होते, म्हणजे वाचक कोठे थांबायचे आणि कोणत्या स्वरामध्ये वाचायचे हे ठरवू शकतो. त्याच्यानंतर भाव आणि स्पष्टीकरण हे सिद्ध होते. प्रश्न किंवा आश्चर्य किंवा आज्ञा याच्यामधला जो काही फरक आहे तर तो चिन्हाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होतो. हा सर्वात महत्वाचा जो काही गाभा आहे तर तो विराम चिन्हे भाषेमध्ये वापरण्यामुळे होत असते. तर आता एक एक आपण व्यवस्थित पद्धतीने जो काही घटक आहे तर तो घटक आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ. विराम चिन्हाचे जे काही मुख्यतः 2 प्रकार पडतात. पहिला आहे विराम दर्शवणारी आणि दुसरा आहे अर्थबोध करून देणारी. त्यातला पहिला घटक आपण शिकू तो म्हणजे विराम दर्शवणारी चिन्हे. आणि विराम दर्शवणारी 4 चिन्हे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. पहिला आहे पूर्णविराम, दुसरा आहे स्वल्पविराम, तिसरा आहे अर्धविराम आणि चौथा आहे अपूर्ण विराम. तर आजचा तासिकेतला पहिला जो काही विराम दर्शवणारे जे काही चिन्हे आहे त्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासू तो म्हणजे पूर्णविराम. आता पूर्णविराम जो आहे तर हे जो काही आपण ज्याला आपण पॉइंट म्हणतो ना, हा पॉइंट बरोबर आहे की नाही, असा आहे का नाही, टिंब, तर जो भरीव टिंब असतो तर त्याला आपण पूर्णविराम असं म्हणत असतो. आता या पूर्णविरामाचा वापर नेमकं कुठे होतो हे फार महत्वाचं आहे. कारण जर तुम्हाला विराम चिन्हे शिकल्याच्या नंतर जर तुम्ही भाषेमध्ये जर चुका करत असाल लिहित असताना तर याच्यापेक्षा मोठी घोडचूक कधीच नाही. तुम्ही विराम चिन्हाचा अभ्यास जेव्हा करत आहे तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादी वाक्य लिहिता तेव्हा त्या वाक्यामध्ये कोणतं विराम चिन्ह आलं पाहिजे तर हे माहिती पाहिजे. आणि त्याचबरोबर मी MPSC परीक्षेमध्ये आलेले उदाहरणं, त्याचबरोबर TCS आणि IBPS न जे काही प्रश्न विराम चिन्हाच्या बाबतीमध्ये विचारलेले आहे तर हे सर्वच्या सर्व 20 ते 25 उदाहरणं आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. आज तर होणार नाही, ते उद्याच्या तासिकेमध्ये बघू, पण आज आपण महत्वाचे जे विराम चिन्ह आहे तर ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करू. पहिला आहे पूर्णविराम. बघा तर वाक्य पूर्ण, बघा पूर्णविराम. आता बघा इथं त्याचा अर्थ काय होतो, बघा पूर्णचा अर्थ होतो तुम्हाला माहिती आहे, पूर्णचा अर्थ होतो पूर्ण झाले आणि विरामचा अर्थ होतो थांबणे. बरोबर आहे, त्या वाक्यामध्येच त्याचा अर्थ लपलेला असतो. बघा वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शविण्यासाठी, बघा वाक्य पूर्ण झालेले आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला पूर्णविराम याचा वापर करावा लागतो. कशासाठी, वाक्य पूर्ण झालेले आहे, बघा
वाक्य पूर्ण झालेले आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये कशाचा वापर करावा लागतो? आपल्याला वाक्यामध्ये पूर्ण विरामाचा वापर करावा लागतो. वाक्य पूर्ण झाले याच्यासाठी. जसं बघा, मी दररोज अभ्यास करतो. वाक्य पूर्ण झाले ना, म्हणून त्याच्या पुढे आपल्याला पूर्ण विराम लावावा लागेल. खालचं बघा, भारत माझा देश आहे. वाक्य पूर्ण झालं ना, म्हणून त्याच्या शेवटी काय लावायचं? पूर्ण विराम. भारताची राजधानी दिल्ली आहे. वाक्य पूर्ण झाले की नाही, म्हणून शेवटी करायचं पूर्ण विराम. आता पूर्ण विरामाचा वापर हा केवळ वाक्य पूर्ण झाला हे दर्शवण्यासाठीच करते असं नाही. कधी कधी संक्षेप देण्यासाठी, काय संक्षेप देण्यासाठी सुद्धा या पूर्ण विरामाचा वापर होतो. म्हणजे कसं? शब्दाचं संक्षिप्त रूप. संक्षिप्त म्हणजे काय? तुम्ही बघा, गणित शिकत असताना सममूल्य अपूर्णांक शिकत असता, बरोबर आहे? मला माहिती आहे तुम्हाला येते नाही येत. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? तर त्याचं लहानात लहान रूपांतर आपण करू शकतो. त्याला आपण संक्षिप्त करणे म्हणतो. गणितीय भाषेमध्ये त्याला आपण संक्षिप्त करणे म्हणतो. म्हणजे मराठी भाषेमध्ये जर एखादी शब्दाचं संक्षिप्त रूप जर तुम्हाला द्यायचं असेल तर अशा वेळेस सुद्धा पूर्ण विरामाचा वापर केला जातो. इथं बघा, वि स खांडेकर म्हणजे विष्णू सकाराम खांडेकर असं न म्हणता, विष्णू सकाराम खांडेकर असं न म्हणता मला ते जे काही नाव आहे तर ते संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहायचं असेल तर विष्णूचा वि, सकारामचा स, म्हणजे वि नंतर पूर्णविराम, स नंतर पूर्णविराम, याला म्हणायचं संक्षिप्त रूप. जसं बघा, विष्णू वामन शिरवाडकर हे पूर्ण नाव आहे. एवढं नाव न लिहिता शब्दाचा संक्षेप दाखवायचा, म्हणजे त्याला लहान करायचं, संक्षिप्त. म्हणजे विष्णूचा वि, वामनचा वा आणि त्याच्यानंतर आडनाव शिरवाडकर, म्हणजे याला शब्दाचं संक्षिप्त रूप म्हणतात. जसं बघा, डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर असं न म्हणता बाबासाहेबचं बा, रामजीचा म्हणजे इंग्लिशमध्ये ते आर आणि नंतर आंबेडकर. ऍक्च्युली पाहता हे जे काही डॉक्टर आहे की नाही, डॉक्टर हा जो काही शब्द आहे ना, तर डॉक्टर याच्यानंतर असं देण्यापेक्षा डॉक्टर या शब्दानंतर शुद्ध लेखनाच्या प्रमाणे आपल्याला असं जे काही शून्यासारखं तुम्हाला दिसते ना, तर हे योग्य असते. हे योग्य असते. वास्तविक पाहता ते योग्य नाही, पण आपल्याला आपली लिहिण्याची प्रथा हे अशी आहे, बरोबर आहे की नाही? पण शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे हे डॉक्टर हा शब्द असा लिहिला जातो. मग या चिन्हाला काय म्हणतात मी समोर तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी. 30 पद्धतीचे विराम चिन्ह तुम्ही युनिक तुम्हाला आजच्या या तासिकेमध्ये दिसणार आहे. तर पूर्ण विरामाचा वापर 2 पद्धतीने होतो. पहिला वापर वाक्य पूर्ण झालं हे दर्शवण्यासाठी, दुसरा वापर शब्दाचं संक्षिप्त रूप दर्शवण्यासाठी होतो. समजलं? पहिलं विरामचिन्ह फार सोपं आहे. आता आपण विराम दर्शवणारं दुसरं विरामचिन्ह बघू. त्याचं नाव आहे स्वल्प विराम. कोणता आहे? स्वल्प विराम. स्वल्प विरामाचा वापर आपण 3 पद्धतीने करू शकतो. आता हे तीनही पद्धत तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, स्वल्प विरामाचा वापर पहिला कुठे होतो? बघा, एका जातीचे जर अनेक शब्द जर लागोपाठ आले. कसं म्हटलं? एका जातीचे अनेक शब्द जर लागोपाठ आले. आता तुमच्या मनात शंका येऊ नका देऊ. एका जातीचे अनेक शब्द म्हणजे नेमकं काय? मी तुम्हाला सामान्य नाम शिकवलं होतं. बघा, सामान्य नाम म्हणजे नेमकं काय? तर एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे जे नाव प्राप्त होतं त्याला सामान्य नाम म्हणतो. मग याच्यामध्ये बघा, नदी. मग नदीमध्ये तुम्हाला माहिती असेल कोणत्या? गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, कृष्णा, भीमा, आहे का नाही? पांजरा, आहे का नाही? मग ह्या सर्व नद्या होय, म्हणजे त्या एकसारख्याच असणाऱ्या जाती आहे की नाही, मग त्याला एकसारख्याच जाती म्हणतात. म्हणजे एकाच प्रकारचे अनेक शब्द जर लागोपाठ आले तर अशा वेळेस स्वल्प विराम वापरतात. त्याचं उदाहरण बघा, बाजारातून आंबे, केळी, पेरू आणि चिकू आणले. बघा, बाजारातून आंबे, केळी, पेरू आणि चिकू. आता हे एकाच जातीचे शब्द आहे, म्हणजे हे फळ आहे, फळाचे नाव एकाच जातीचे असल्याने मला स्वल्प विराम वापरावा लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पेरू आणि चिकू शेवटी बघायचं. शेवटी बघा, इथं तुम्हाला पेरू, चिकू आणले असं म्हणता येत नाही. तिथे तुम्हाला उभ्या नवी अव्ययाचा वापर करावा लागतो. शेवटच्या दोन शब्दात उभ्या नवी अव्ययाचा वापर करायचा. म्हणजे स्वल्प विरामाचा पहिला वापर समजला तुम्हाला? स्वल्प विरामाचा पहिला वापर असा होतो की एकाच जातीचे अनेक शब्द जर लागोपाठ येत असेल तर अशा वेळेस स्वल्प विराम वापरायचं, बरोबर आहे? त्याच्यानंतर दुसरा वापर बघा, संबोधन दर्शवण्यासाठी. आता तुम्ही मला विचारू नका संबोधन म्हणजे काय. मी काल विभक्ती शिकवली. विभक्तीमध्ये आपण संबोधन विभक्ती शिकवली, जिचा कारकर्तव्य तो हाक मारणे, बरोबर? आणि ही संख्यात्मक विभक्ती नाही. आणि संबोधनला एकवचनात प्रत्यय नाही, अनेक वचनात नो हा प्रत्यय आहे, बरोबर? आता संबोधन याचा अर्थ होतो हाक मारणे. म्हणजे कोणाला जर एखादी हाक द्यायची असेल
मुलांनो, हाय का नाही? मग एखादी हाक मारली असेल तर त्या शब्दाच्या नंतर स्वल्प विराम द्यायचा. म्हणजे कसं बघा, मुलांनो, बघा मी इथं काय दिली, आवाज दिला, हाक दिली. मग या शब्दाच्या नंतर काय दिलं पाहिजे, स्वल्प विराम दिला पाहिजे. आणि नंतर इकडे लक्ष द्या, मुलांनो इकडे लक्ष द्या. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणून शेवटी विरामचिन्ह. आणि बघा मुलांनो, आता यांच्या तोंडचे शब्द दर्शवायचे आहे तर मला हे जे आहे तर ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायला पाहिजे होतं, पण ते मी लिहिलेलं नाही. परंतु जेव्हा मी दुहेरी अवतरण चिन्ह शिकवेल तेव्हा ते तुम्हाला पुन्हा प्रामुख्याने लक्षात येईल. बरोबर? ऍक्च्युली यांच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दर्शवायचे असेल तर मला दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं लागेल. पण लक्षात ठेवा, स्वल्प विरामाचे दोन पद्धतीचे वापर आता आपण बघितले. पहिलं, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले तेव्हा. दुसरं, संबोधन दर्शवताना आपल्याला स्वल्प विरामाचा वापर करावा लागतो. बरोबर? पुढे बघा, अपूर्ण आशयाची वाक्य. बघा, अपूर्ण आशयाची वाक्य किंवा क्रियापद, अपूर्ण आशयाची वाक्य किंवा क्रियापद किंवा वाक्यांश दाखवण्यासाठी, बघा हे फार महत्वाचं आहे बरं का. अपूर्ण आशयाची वाक्य किंवा क्रियापदे किंवा वाक्यांश दाखवण्यासाठी त्याला आपण अवतरण चिन्ह देण्यापूर्वी असं म्हणू शकतो. अवतरण चिन्हापूर्वी, बघा अवतरण चिन्हापूर्वी आपल्याला स्वल्प विरामाचा वापर करता येतो. आता अवतरण चिन्हापूर्वी म्हणजे कसं बघा, तुम्हाला मी सांगतो. इथं त्याचं उदाहरण घेतलेलं नाही, पण मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आंबेडकर म्हणतात. आता बघा, इथं तुम्हाला स्वल्प विराम द्यावा लागतो. त्याचं कारण असं आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर यांचं वाक्य मला जसेच्या तसे दाखवायचं आहे. म्हणजे जसेच्या तसं म्हणजे कसं, डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतात, इथं मला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहावं लागेल, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आणि संघर्ष करा, आणि नंतर दुहेरी अवतरण चिन्ह देऊन इकडं पूर्ण विराम द्यावा लागेल. म्हणजे बघा, अवतरण चिन्ह देण्याच्या पूर्वी कशाचा वापर केलेला आहे, स्वल्प विरामाचा वापर केलेला आहे. म्हणजे स्वल्प विरामाचा वापर तीन पद्धतीने होतो. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले तर स्वल्प विराम वापरा, संबोधन दर्शविताना सुद्धा स्वल्प विराम वापरा, आणि अवतरण चिन्ह देण्याच्या पूर्वी दुहेरी अवतरण चिन्ह देण्याच्या पूर्वी सुद्धा स्वल्प विरामाचा वापर केला जातो. तुम्हाला लक्षात आलेलं असेल, इथे मी इथं दुहेरी अवतरण चिन्ह देण्याच्या पूर्वी स्वल्प विरामाचा वापर केलेला आहे. हे बऱ्याच जणाला माहिती नाही राहत, पण तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून परीक्षेमधला प्रश्न हा तुमचा कधीही चुकणार नाही. बरोबर आहे? बघा, सर मला हा प्रश्न समजला नाही, मग आता मी सरला आवाज दिला म्हणून सरच्या नंतर काय, स्वल्प विराम. खाली बघा, श्याम इकडे ये आणि हे पुस्तक वाच, म्हणजे श्यामला आवाज दिला म्हणून मला इथं काय करायचं आहे, स्वल्प विराम द्यायचा आहे. तर हे होतं आपलं स्वल्प विरामाचा वापर. समजलं? तीन पद्धतीनं स्वल्प विरामाचा वापर करू शकतो. अनेक म्हणजे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले तर संबोधन दर्शवताना अवतरण चिन्ह देण्यापूर्वी स्वल्प विरामाचा वापर करतात. आता आपण जाऊ तिसऱ्या महत्वाच्या विराम चिन्हाकडे, ज्याचं नाव आहे अर्धविराम. काय आहे? अर्धविराम. अर्धविराम आणि अपूर्ण विराम यांच्या चिन्हामध्ये लोक एवढे कन्फ्युजन होतात की काही बोलायचं काम नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्धविराम हे जे काही चिन्ह आहे की नाही, तर हे बघा असं लिहिलं जातं, एक डॉट म्हणजे पूर्णविराम आणि एक स्वल्प विराम याच्या खाली, याला म्हणतात अर्धविराम. आणि जे काही अपूर्ण विराम आहे की नाही, अपूर्ण विराम, तर अपूर्ण विराम हे द्विबिंदू चिन्ह असते. द्विबिंदू कसं, द्विबिंदू म्हणजे दोन बिंदू असतात. हा फरक लक्षात ठेवा. आज मी शिकवत आहो, हे आजच्या पुरतच नाही, तर उद्या 10 दिवसाने एक्झाम असेल तर अपूर्ण विरामाला अर्ध आणि अर्ध विरामाला अपूर्ण करून येऊ नका, म्हणून आपला अभ्यास हा कन्फ्यूज नसावा. चला, तर आता आपण विराम चिन्हाचा तिसरा प्रकार अभ्यासू, त्याचं नाव आहे अर्धविराम. अर्धविरामाचं चिन्ह व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. आता वापर कधी होतो हे बघा. छोटी छोटी वाक्य जेव्हा आणि पण परंतु, आता आणि पण परंतु काय होय, हे उभया नववी अव्यय आहे. जेव्हा छोटी छोटी वाक्य आणि पण परंतु यासारख्या उभया नववी अव्ययांनी जोडलात तेव्हा त्या अव्ययाच्या पूर्वी आपल्याला अर्धविराम हे चिन्ह वापरावे लागते.
आणि पण आणि परंतु किंवा म्हणून यांच्या पूर्वी बघा कसं, गड आला पण सिंह गेला. मग इथं काय झालं, इथं पण हे उभयानवी अव्यय आहे. मग याच्या पूर्वी आपल्याला हे बघा इथं अर्धविराम दाखवावा लागते, बरोबर. त्याच्यानंतर नाही, पूर्वी. पुढे बघा, मी त्याला खूप समजविले परंतु, हे बघा उभयानवी अव्यय आलं, म्हणून याच्या पूर्वी हे बघा अर्धविराम, बरोबर आहे. रात्र खूप झाली होती म्हणून आम्ही तिथेच थांबलो. इथं बघा म्हणून हे आलं की नाही, म्हणून याच्या पूर्वी काय, तर हे द्यायचं आहे अर्धविराम. त्याचा वापर एकाच ठिकाणी होतो. दोन छोटी छोटी वाक्य आणि पण परंतु यासारख्या उभयानवी अव्ययाने जोडली तर त्या उभयानवी अव्ययाच्या अगोदर पूर्वी आपल्याला अर्धविराम द्यावं लागतं. आता विराम दर्शवणारं शेवटचं चिन्ह आपण शिकणार आहोत, ज्याचं नाव असणार आहे अपूर्ण विराम. या अपूर्ण विरामाला एक दुसरं नाव आहे, ज्याला आपण उपविराम असं म्हणत असतो. याला द्विबिंदू चिन्ह असंही म्हणतात. काय म्हणतात याला? द्विबिंदू चिन्ह. म्हणजे दोन बिंदू आहे की नाही, म्हणून त्याला द्विबिंदू चिन्ह असंही म्हटलं जातं. आता नेमकं याचा वापर नेमकं कुठे होतो आणि कसा होतो बघा. वाक्य पूर्ण झाले आहे, बघा लक्षात ठेवा, वाक्य पूर्ण झाले आहे तरीही माहिती अजून अपूर्ण आहे. म्हणजे वाक्य पूर्ण झाले आहे पण अजून काहीतरी माहिती द्यायची आहे. वाक्य पूर्ण झाले आहे पण अजून अपूर्ण आहे, माहिती अपूर्ण आहे. अर्थात आपण आपल्या भाषेत त्याला असं म्हणतो, तपशील द्यायचा आहे. काय द्यायचा आहे? तपशील द्यायचा आहे. हे दर्शवण्यासाठी अपूर्ण विरामाचा वापर केला जातो. वाक्य पूर्ण झाले आहे पण माहिती अजून अपूर्ण आहे. वाक्य पूर्ण झाले पण माहिती अजून अपूर्ण आहे, अर्थात त्याला तपशील देणे म्हणतात. आणि तेव्हा अपूर्ण विरामाचा वापर होत असतो. म्हणजे कसं बघा, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाक्य पूर्ण झालं की नाही? वाक्य पूर्ण झाले की नाही, पण माहिती अपूर्णच आहे. भेटली का पूर्ण माहिती? नाही. पण वाक्य पूर्ण झालं पण माहिती अपूर्ण आहे, हे दर्शवण्यासाठी आपल्याला त्या वाक्याच्या पुढे अपूर्ण विरामाचं चिन्ह द्यायचं आहे. कसं बघा, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे वाक्य इथं पूर्ण झालं पण वाक्यामध्ये काहीतरी माहिती पुन्हा द्यायची, म्हणून याच्या पुढे आपल्याला हे अपूर्ण म्हणजे हे उपविराम म्हणजे द्विबिंदू वापरायचा आणि पुढे तुमची माहिती चालू द्यायची. 1, 4 आणि 7, 1, 4, 7 आणि 9, बरोबर. पुढे बघा, नामाचे मुख्य म्हणजे नामाचे मुख्य प्रकार खालील प्रमाणे आहेत. वाक्य पूर्ण झालं, इथं वाक्य पूर्ण झालं पण खालील पैकी म्हणजे माहिती अपूर्ण आहे की नाही, मग ती माहिती द्यायची ना, म्हणून इथं द्विबिंदू वापरायचा आणि चालू द्यायचं तुमचं. पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. आणि नंतर वाक्य पूर्ण झालं म्हणून इथं द्यायचा पूर्णविराम, बरोबर. खालचं बघा, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आता काय? गोदावरी, कृष्णा, भीमा. मग आता बघा, गोदावरी नंतर स्वल्पविराम पाहिजे कारण ते एका जातीचे शब्द आहे. कृष्णाच्या नंतर भीमा आहे का नाही, इथं स्वल्पविराम नंतर पूर्णविराम, कारण वाक्य तिकडे पूर्ण झालं. शेवटी बघा, सभेला उपस्थित असलेले सदस्य. वाक्य तर पूर्ण झालं पण अजून दाखवावं लागेल ना कोण सदस्य आहे, म्हणून द्विबिंदू. अध्यक्ष, सचिव, खजिनदार आहे का नाही, तर हे म्हणजे अपूर्ण विरामाचा वापर कुठे होतो? वाक्य पूर्ण झाले असले तरीही काहीतरी माहिती अपूर्ण आहे ते देण्यासाठी त्या पूर्ण झालेल्या वाक्याच्या समोर काय द्यायचं? द्विबिंदू द्यायचा, म्हणजे ज्याला आपण उपविराम असं म्हणत असतो. आणि नंतरची अपूर्ण राहिलेली माहिती भरायची आणि शेवटी पूर्ण विराम द्यायचा. इथं आपलं संपूर्ण जे विराम दर्शवणारी 4 चिन्हे होती तर ते इथं पूर्णपणे संपलेली आहे. आता आपण आपल्या विराम चिन्हाच्या प्रकार नंबर 2 कडे जाणार आहोत, जे विरामचिन्ह आपल्याला अर्थबोध करून देतात. आणि अर्थबोध करून देणाऱ्या विरामचिन्हामध्ये प्रश्नार्थक विरामचिन्ह आणि नंतर कोणतं विरामचिन्ह आहे? उद्गारार्थी विरामचिन्ह. हे 2 विरामचिन्ह येतात. तर आपण अर्थबोध करून देणारे विरामचिन्ह आपण व्यवस्थित पद्धतीने शिकणार आहोत. पण तत्पूर्वी एक विरामचिन्ह इथं शिकून घ्या, ज्याचं नाव आहे विवरण चिन्ह. कसं? आणि हे मधातच याच्यासाठी घेतलं बघा, कारण तुम्ही बघा आताच हे जे आहे तर हे कोणतं चिन्ह म्हटलं? अपूर्ण चिन्ह, अपूर्ण विरामचिन्ह. पण या 2 टिंबाच्या दरम्यान जर समजा एखादी अशी रेषा ओढली तर याला म्हणायचं आपण विवरण चिन्ह. समजलं का? द्विबिंदू आणि त्याच्या पुढे जर अशी रेषा ओढली तर याला म्हणायचं आपण विवरण चिन्ह. आता विवरण चिन्ह म्हणजे नेमकं काय आहे लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दल सविस्तर माहिती किंवा जर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं असेल, एखाद्या विषयाबद्दल किंवा गोष्टीबद्दल जर एखादी तुम्हाला सविस्तर माहिती द्यायची आहे किंवा एखादी सविस्तर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अशा वेळेस हे विवरण चिन्ह आपण वाक्यामध्ये वापरत असतो. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर विस्तृत किंवा माहिती
म्हणजे किंवा माहिती यादी सुरू होत असल्याचे हे विवरण नावाचं जे काही चिन्ह आहे तर ते काय आपल्याला अर्थबोध करून देत असते. बरोबर आहे बघा. नियमावली खालील प्रमाणे आहे. आता इथून काय झालेलं आहे, महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. नियमावली खालील प्रमाणे आहे याचा अर्थ काय, हे जे काही समोर इथं टाकलेलं आहे विवरण चिन्ह, तर याचा अर्थ असा होतो का पुढची सखोल माहिती महत्वाचे हे त्यांच्या पलीकडली असणार आहे, म्हणून हे विवरण चिन्हाचा वापर इथं होतो. बघा, नामाचे प्रकार त्याच्या पुढे विवरण चिन्ह द्यावं लागेल कारण त्याच्या पुढची माहिती महत्वाची आहे. पत्ता, पत्त्याच्या पुढचा शब्द माहिती महत्वाची आहे. सभे पुढील विषय खालील प्रमाणे आहेत, याला महत्व नाही, त्याच्या समोरच्याला महत्व आहे. पुढे टिप, टिप आहे का नाही, आपण म्हणतो ना टिप, मग त्याच्या पुढे विवरण चिन्ह यायला पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे हे महत्वाचं आहे. म्हणजे विवरण चिन्हाचा वापर कुठे होतो, एखाद्या गोष्टीबद्दल सविस्तर किंवा एखाद्या विषयाबद्दल सविस्तर माहिती किंवा स्पष्टीकरण द्यायची असेल तर अशा वेळेस विवरण चिन्हाचा वापर होत असतो. विवरण चिन्ह हे बघा असं असते, समजलं, याला स्पष्टीकरण चिन्ह म्हणत नाही. स्पष्टीकरण चिन्ह असं असते, हे मोठं, ज्याला आपण अपसरण चिन्ह म्हणतो, आणि संयोग चिन्ह असं असते. हे बघा, संयोग चिन्हापेक्षा अपसरण चिन्ह नावाप्रमाणे मोठा आहे. संयोग म्हणजे जोडणे, हाय का नाही, म्हणजे दोन शब्दाला जोडते. अपसरण म्हणजे काय, स्पष्टीकरण देते. बरोबर आहे का नाही. तर बघू आपण, तर याला स्पष्टीकरण चिन्ह म्हणायचं नसते, याला विवरण चिन्ह म्हणते. आपण बहुतांश एखादी पुस्तकामध्ये लिहित असताना बघा असं करतो ना, तर ते चिन्ह असं नसून ते चिन्ह असं आहे. तुम्ही याला स्पष्टीकरण चिन्ह न म्हणता विवरण चिन्ह म्हटले गेले पाहिजे आपल्या मराठी भाषेमध्ये. लक्षात राहील. यस. पुढे बघा, आता बघू आपण अर्थबोध करून देणारी विरामचिन्हे. अर्थबोध करून देणारी विरामचिन्हे मराठी भाषेत दोन आहे. पहिला आहे प्रश्नार्थक आणि दुसरा आहे उद्गारवाचक. आता हे दोनही तुमच्या दररोजच्या वापरण्यामध्ये येत असतात. पहिला आपण बघू प्रश्नार्थक विरामचिन्ह म्हणजे नेमकं काय. बघा, पहिला आहे प्रश्नार्थक विरामचिन्ह. प्रश्नाचा अर्थ होतो विचारणा आणि अर्थकचा अर्थ होतो अर्थ सांगणारे. अर्थकचा अर्थ काय होतो, अर्थ सांगणारे, आणि चिन्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे खूण किंवा त्याचा अर्थ होतो ओळख. म्हणजे प्रश्न विचारल्याचा बोध करून देणारे जे काही चिन्ह असते त्याला आपण प्रश्नार्थक चिन्ह असं म्हणत असतो. जसं बघा, तुझे नाव काय आहे. मग इथं वाक्यात शेवटी प्रश्न विचारला की नाही, विचारणा केली, तुझे नाव काय आहे, प्रश्नार्थक विचारणा आहे. पुढे, तू काल शाळेत का आला नव्हतास, प्रश्न विचारणा केला म्हणून प्रश्नार्थक चिन्ह वाक्यात शेवटी आहे. हे सुंदर पुस्तक कोणाचे आहे, प्रश्नामध्ये विचारणा केली म्हणून त्याला प्रश्नार्थक चिन्ह शेवटी येणार आहे. तुला चहा आवडतो की कॉफी, आहे का नाही, तुला चहा आवडतो की कॉफी, इथं विचारणा केली म्हणून त्याला प्रश्नार्थक चिन्ह वापरावं लागेल. भारताचे पंतप्रधान कोण आहे, विचारणा केली म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. इथं आपलं पूर्ण विराम येऊ देऊ नका, विचारणा केली तिथंच आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. समोरचा प्रकार आहे अर्थबोध करून देणारा विरामचिन्हाचा, तो म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, आणि हा शेवटचा अर्थबोध करून देणारा विरामचिन्हाचा प्रकार आहे. बघा, उद्गार म्हणजे काय, मनातील तीव्र भावना किंवा तीव्रता दर्शक शब्द ज्याला आपण आवाज असं म्हणतो. मनातील तीव्र भावना म्हणजे आवाज, वाचक दर्शवणारे शब्द म्हणजे मनातील भावना दर्शवणारे जे काही चिन्ह आहे त्याला आपण उद्गारवाचक चिन्ह असं म्हणत असतो. जसं बघा, बाप रे, आता ही मनातील एक पद्धतीची भावना आहे, हाय का नाही, बाप रे केवढा मोठा साप, आश्चर्याची भावना आहे. मग या शब्दाच्या नंतर आपल्याला काय वापरावं लागेल, तर आपल्याला उद्गारार्थी चिन्ह वापरावं लागेल. शाबास, खूप छान काम केलेस, म्हणजे इथं काय दाखवलेलं इथं आपण काय केलेलं आहे, तर त्याची प्रशंसा केलेली आहे म्हणून प्रशंसा दर्शक आहे शाबास, म्हणून हे केवळ प्रयोगी अव्यय आहे म्हणून याच्यानंतर उद्गारार्थी चिन्ह वापरलं पाहिजे. अरे रे, शोक झालेला आहे, हे भावना व्यक्त करते आहे दुःखाची, मग दुःखाची भावना, आश्चर्याची भावना, पाठिंब्याची भावना, मौन दर्शक भावना, आहे का नाही, आश्चर्याची भावना, संमतीची भावना जर एखादी असेल तर त्याच्या नंतर आपण काय द्यायचं पाहिजे, उद्गारार्थी चिन्ह दिलं पाहिजे. अहा, किती सुंदर देखावा आहे, आनंदाची भावना आहे, बरोबर आहे, म्हणून हर्षदर्शक आहे ते. मग या शब्दानंतर आपल्याला उद्गारवाचक, इथं का प्रश्नचिन्ह देणार आहे का, नाही. अबब, केवढी उंच इमारत ही, मग अबब हे भावनाप्रधान शब्द आहे, आश्चर्यदर्शक आहे ते, म्हणून त्या शब्दाच्या नंतर आपल्याला काय वापरावं लागेल, आपल्याला उद्गारार्थी चिन्ह वापरावं लागेल. तर इथं आपले जे काही विरामचिन्हाचे मुख्य दोन प्रकार होते, विराम दर्शवणारी आणि अर्थबोध करून देणारी, तर हे दोनही विरामचिन्ह इथं संपली. आता काय शिकायचं, आता विरामचिन्हाचे इतर प्रकार शिकायचे. याच्यामध्ये
अवतरण चिन्ह असेल, अवतरण चिन्हाचे दोन प्रकार, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, त्याचबरोबर संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह आहे का नाही. त्यानंतर आपण शिकणार आहोत सर्वात महत्वाचं काकपद, तिरपी रेषा आहे का नाही. हे सर्व विराम चिन्ह आता आपण शिकणार आहोत. इथं मुख्य जे प्रकार होते तर ते संपले. आता आपण इतर प्रकाराकडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे पहिलं ते म्हणजे संयोग चिन्ह. लोक जसं अर्धविराम आणि अपूर्ण विराम यांच्यामध्ये जसं कन्फ्यूज होते ना, तसं लोकांचं जे काही कन्फ्युजन आहे तर ते संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्हाच्या बाबतीमध्ये आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अपसरण हा 5 अक्षरी शब्द आहे. जसा तो शब्द मोठा तसं ते चिन्ह मोठं असते. बघा कसं, संयोग आहे का नाही, संयोग आणि अपसरण. अपसरण हा शब्द मोठा आहे की संयोग, तर अपसरण. मग इथं शब्द मोठा तर त्याची रेष मोठी. संयोग हा शब्द कसा आहे, अपसरणपेक्षा लहान, तर याची रेष लहान, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे संयोग चिन्ह हे अपसरण चिन्हापेक्षा लहान असते. बरोबर. त्याचा वापर बघा, आता एक एक बघूया. बघा त्याचा वापर बघा. आता वापर बघत असताना त्या शब्दाचा शब्दशः अर्थ लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्या विरामचिन्हाचा वापर केव्हा होतो हे लगेच समजेल. शब्दाचा शाब्दिक अर्थ हा व्यवस्थित पद्धतीने घेतला तर. बघा, संयोग चिन्ह हे असं असते, अपसरण चिन्हापेक्षा छोटं असते. बरोबर. संयोगचा अर्थ होतो जोडणे, आहे का नाही. आपण म्हणतो ना त्यांचा संयोग घडून आला, त्यांचा संयोग घडून आला, म्हणजे संयोगचा अर्थ होतो जोडणे. बरोबर आहे. मग आता त्याचा वापर बघा, दोन शब्दांना जोडणारे चिन्ह, कारण त्याचा अर्थच होतो जोडणे. मग दोन शब्दांना जोडणारे चिन्ह म्हणजे कोणते, संयोग चिन्ह. याचा दोन पद्धतीने वापर होतो. कसा, एक तर तो दोन शब्दांना जोडतो. जसं बघा, कधी कधी काय असते, भिंतीवर शुभ लाभ लिहिलेले असते, जोड शब्द जोडतात. काय जोडतात, जोड शब्द. जसं बघा, आपण म्हणत असताना बघा, पाप पुण्य म्हणत असतो, खरे खोटे म्हणत असतो. म्हणजे हे आपण आपल्या मुखामधून जोड शब्द बाहेर काढतो. जोड शब्द जोडताना आपल्याला संयोग चिन्हाचा वापर करावा लागतो. जसं आई वडील म्हणतो ना, तर आई वडील एका दमानं न म्हणता आई वडील म्हणजे आईच्या नंतर संयोग चिन्ह द्यायला पाहिजे. शुभ लाभ म्हणत असताना एकंदरीत न म्हणता शुभच्या नंतर संयोग वापरला पाहिजे. खरे खोटे न म्हणता खरेच्या नंतर संयोग, त्यानंतर खोटे. पाप पुण्य म्हणत असताना पापच्या नंतर संयोग चिन्ह, नंतर पुण्य लिहिलं पाहिजे. बरोबर आहे. हे लक्षात घेणे गरजेचं आहे. म्हणजे दोन शब्द जोडत असताना आपल्याला संयोग चिन्हाचा वापर करावा लागतो. आता पुढे बघा, आता पुढे बघा, हे फार महत्वाचं आहे. आता एखादी वाक्य आपण लिहित आहोत, कशावर, एखाद्या वहीमध्ये. एखाद्या वहीमध्ये एखादी जेव्हा वाक्य लिहितो, पण वाक्य लिहित असताना आपल्याला एखादी शब्द जेव्हा त्या ओळीमध्ये लिहिता येत नाही. समजलं का काय बोललो. एखादी वाक्य आपण एखाद्या ओळीमध्ये लिहित आहोत, पण लिहिता लिहिता एखादी शब्द आपल्याला लिहिण्यासाठी जागा नसते. कसं बघा, हे एक ओळ आहे, बरोबर. पण या ओळीमध्ये बघा, मी काय करतो, हिमालय हा शब्द लिहितो किंवा मी लोकशाही हा शब्द लिहितो. मला बघा आता इकडे इथं संपलं हे, म्हणजे ही जी ओळ आहे तर इथं नष्ट झाली. पण मला लोकशाही हा शब्द लिहायचा होता. म्हणजे बघा, लोकशाही शब्द लिहायचा होता. मग लोकशाही शब्द लिहित असताना बघा, मी इथं लोक लिहिले, पण आता शाही बाकी आहे. मग आता बघा, एखादी ओळीमध्ये शब्द लिहित असताना जर त्याच्यासाठी जागा नसेल तर आपण काय करायचं, तो जो काही राहिलेला शब्द आहे, तर राहिलेला शब्द आपण लिहिण्यासाठी त्या पहिल्या ओळीमध्ये जो काही पहिला शब्द लिहिलेला आहे, लोकशाही मधला लोक इथं लिहिला, त्याच्या पुढे इथं अशी संयोग चिन्ह उडायचं आणि त्याच्यानंतर शाही हा शब्द इथं लिहायचा. म्हणजे या संयोग चिन्हाचा वापर दुसऱ्या पद्धतीने इथं होतो. एखादी शब्द लिहित असताना वाक्यामध्ये जर अपूर्ण असेल ओळ, तर तुम्हाला तो शब्द लिहिण्यासाठी त्या ओळीच्या पुढे असं संयोग चिन्ह वापरायचं आणि तो शब्द खाली लिहायचा. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काय की इथं लिहित असताना बघा, तुम्ही असं लिहू शकत नाही बरं का. इथं लो जर लिहिलं आणि त्याच्या पुढे असं केलं आणि इकडं क शाही लिहिलं, असं चालत नाही. शब्द तोडत असताना नैसर्गिकरित्या त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. नाहीतर तुम्ही इथं लो लिहिणार आणि खाली क शाही लिहिणार, त्याला अर्थ नाही. शब्द हा नैसर्गिकरित्या तुटला पाहिजे, म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. म्हणजे इथं शब्द लोक लिहिता आला पाहिजे, कारण लोक या शब्दाला अर्थ आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे संयोग चिन्ह देऊन त्याच्यानंतर शाही हे खाली लिहिलं गेलं पाहिजे. नाहीतर तुम्ही कसंही लिहितो म्हटलं तर चालत नाही ते. म्हणजे इथं आपल्याला लो असं न लिहिता नैसर्गिकरित्या शब्दाचे जे काही भाग केलेले आहे, तर त्या दोनही भागाला काहीतरी अर्थ असला पाहिजे.
असंच लिखाण आपल्याला तिथं करावयाचं असते. बघू आपण या संयोग चिन्हाचा वापर. बघा, संयोगचा अर्थ होतो जोडणे. दोन शब्दांना जोडणारे चिन्ह म्हणजे संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना किंवा दुसरा वापर, किंवा ओळीच्या शेवटी जर एखादी शब्द अपुरा असेल तर हे संयोग चिन्ह तिथं वापरले जाते. बघा, विद्यार्थी भांडार, आता हे दोन शब्द जोडतात. सुख दुःख हे दोन शब्द जोडतात. आई वडील हे दोन शब्द जोडतात. आता बघा, भारतामध्ये अनेक वर्षापासून लोक, पण मला शाही लिहायला समोर जागा नाही. मी काय करेल मग, मी लोक या शब्दाला तोडेल नैसर्गिकरित्या, कारण त्याला अर्थ आहे. आणि पुढे काय देणार आहे इथं, संयोग चिन्ह. आणि त्याच्यानंतर खालच्या ओळीत मी माझं म्हणणं किंवा राहिलेलं वाक्य पूर्ण करेल. भारतामध्ये अनेक वर्षापासून लोक शाही ही शासन व्यवस्था अस्तित्वात आहे. म्हणजे संयोग चिन्हाचा वापर दोन पद्धतीने केला जातो. हे तुम्हाला समजलेलं असेल. लक्षात आलं तुम्हाला? यस, हे फार महत्वाचं आहे समजणे. तर संयोग चिन्हाचा वापर हा फार महत्वाचा आहे. आता जाऊ आपण याच्या मोठ्या भावाकडे, ज्याचं नाव आहे अपसरण चिन्ह. काय आहे? अपसरण चिन्ह. या अपसरण चिन्हाला काय म्हणतात? स्पष्टीकरण चिन्ह असंही म्हणतात. लक्षात ठेवा, संयोग चिन्हापेक्षा थोडं मोठं असते. कन्फ्युजन होऊ नका. संयोग चिन्हापेक्षा थोडं मोठं असते, नावाप्रमाणेच ते मोठं आहे. स्पष्टीकरण हा शब्द मोठा आहे संयोगपेक्षा, आणि अपसरण हे सुद्धा मोठं आहे. आता या अपसरण चिन्हाचा वापर किंवा या स्पष्टीकरण चिन्हाचा वापर कुठे होतो? बघा, अपसरणचा अर्थ काय होतो? अपसरणचा अर्थ असा आहे की प्रवाह खंडित होणे. बोलता बोलता प्रवाह खंडित झाला म्हणजे एखादी विचार मालिका तुटली. काय बोललो लक्षात घ्या. शब्दाचे शब्दशः अर्थ लक्षात घ्या. गॅरंटी आहे की ते विरामचिन्ह कोणता वापर होते हे सोपा येते. अपसरण या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर त्याचा अर्थ होतो प्रवाह खंडित होणे. म्हणजे बोलता बोलता जर एखाद्याची विचार मालिका तुटली म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? प्रवाह खंडित झाला. बोलता बोलता एकाची विचार मालिका तुटली तर ते दाखवण्यासाठी आपल्याला अपसरण म्हणजे स्पष्टीकरण चिन्ह वापरावे लागतं. बरोबर आहे. बोलण्याची विचार मालिका खंडित झाल्याचे दर्शवणारे चिन्ह म्हणजे कोणते? तर अपसरण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा एखाद्या गोष्टीचे जर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचे असेल तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागते? अपसरण चिन्हाचा वापर करावा लागते. बघा, एखाद्या गोष्टीचे सखोल एखादी वाक्य पूर्ण झालं आहे, एखादी वाक्य पूर्ण झालेलं आहे पण माहिती अपूर्ण आहे, अशा वेळेस विवरण चिन्ह वापरतात. समजलं का काय बोलतोय? एखादी वाक्याची रचना पूर्ण झाली किंवा वाक्य पूर्ण झालं पण माहिती अपूर्ण आहे हे दाखवण्यासाठी आपण विवरण चिन्ह वापरतो. विवरण चिन्ह असं असते. विवरण चिन्ह हे असं असते, लक्षात ठेवा. आणि स्पष्टीकरण चिन्ह म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असेल तुम्हाला तर अशा वेळेस स्पष्टीकरण चिन्ह वापरले जाईल. म्हणजे बघा, मी तिथे गेलो खरा, मी तिथे गेलो खरा पण विचार मालिका तुटली त्याच्या पुढे अपसरण चिन्ह. बरोबर आहे. पुढे तो मुलगा, बघा तो मुलगा, आता इथं बघा जास्तची माहिती आहे. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले तो माझा भाऊ आहे. इथं बघा, इथं काय झालेलं आहे? बोलता बोलता विचार मालिका तुटली. तुमच्या मनात अजून शंका आहे, सर हे तुटते कशी हे माहिती नाही. हे तुटते कशी ही माहिती नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले. बघा, आता इथं ओळखण्याचे फार सोपे नियम आहे. इथं विचार मालिका कशी तुटल्या जाईल. तो मुलगा, आता एखाद्या व्यक्तीबद्दल जास्तची माहिती तुम्हाला द्यायची आहे. हे बघा, यानं बक्षीस मिळवले. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले म्हणजे त्या मुलाबद्दल जास्त माहिती द्यायची असेल ना तुम्हाला अजून, तर त्याच्या पुढे काय वापरायचं? अपसरण चिन्ह. आणि त्याच्या पुढे जर पुन्हा माहिती द्यायची असेल तो माझा भाऊ आहे तर त्याच्या पुढे पुन्हा अपसरण लावावं लागेल. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल जर माहिती जास्त द्यायची असेल आपण, म्हणजे आता त्याला असे म्हणता आलं असतं, तो मुलगा माझा भाऊ आहे, असं म्हणता आलं नसतं का? तो मुलगा माझा भाऊ आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यावर विरामचिन्ह देता आलं पाहिजे. पण त्यांनी काय केलं? त्यांनी भावाबद्दलची जास्त माहिती सांगली, तिथे आपल्याला मग अपसरण चिन्ह द्यावं लागतं. तो मुलगा, बघा, तो माझा भाऊ, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले, त्या भावाबद्दल जास्त माहिती सांगून राहिला म्हणून तिथं आपल्याला अपसरण द्यावं लागतं. हाय का नाही? बघा, ती म्हणाली की काय? विचार मालिका तुटली म्हणून आपल्याला अपसरण द्यावं लागेल. तो अचानक थांबला.
नंतर काही वेळाने आणि सर्व शांत झाले. मग जिथं विचार मालिका बोलताना तुटते तिथं आपल्याला अपसरण चिन्ह वापरावं लागतं. समजलं? किंवा जिथं स्पष्टीकरण द्यायचं आहे तर तिथे अपसरण चिन्ह वापरावं लागेल. लक्षात आलं? मग संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह याच्यातला फरक हा आहे. पुढे आहे विकल्प चिन्ह. हे लई सोपं आहे, हे कोणालाही समजेल. विकल्पचा अर्थ होतोय बघा अशी तिरपी रेषा. तिरपी रेषा बघा. विकल्पाचा अर्थ होतो पर्याय आणि चिन्हचा अर्थ तुम्हाला माहिती आहे खूण. म्हणजे पर्याय दर्शवणारे चिन्ह म्हणजे काय? विकल्प चिन्ह. किंवा या अर्थाने जेव्हा दोन पर्याय द्यायचे असतात तेव्हा हे विकल्प चिन्ह वापरतात. कसं बघा, परीक्षेचा निकाल पास नापास असा असेल. आता इथं बघा पास नापास असे दोन पर्याय द्यायचे होते म्हणून विकल्प वापरावा लागेल. तुमचे उत्तर होय नाही मध्ये द्या. आता इथं बघा होय नाही विकल्प म्हणजे पर्याय सुचवला म्हणून तिथे विकल्प. विद्यार्थी विद्यार्थिनींनी मैदानात जमावे. इथं बघा विकल्प आहे. हे विधान खरे खोटे आहे ते सांगा. इथं विकल्प. दिनांकामध्ये बघा विकल्पाचा असा वापर या पद्धतीने होतो. लक्षात आलं? तर हे होतं विकल्प चिन्ह. काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, ते सोपं आहे म्हणून. पुढे बघा. पुढे आहे अवग्रह चिन्ह. कोणतं चिन्ह? अवग्रह चिन्ह. अवग्रह चिन्ह म्हणजे काय? डॉलर माहिती आहे डॉलर? हे बघा डॉलर हे असं असतं आहे की नाही, पण उभी रेष काढून टाकायची. उभी रेष काढून टाकायची त्याला म्हणतात आपण अवग्रह चिन्ह. डॉलर सारखं दिसाले असते पण त्याच्यामध्ये उभी रेष आलेली नसते. पण आता वापर बघा त्याचा. अवग्रह त्या शब्दामध्ये त्याची व्याख्या लपली. अवचा अर्थ होतो खाली किंवा त्याचा अर्थ होतो कमी. बघा अवचा अर्थ होतो खाली किंवा कमी आणि ग्रहचा अर्थ होतो स्वीकारणे. तुम्ही म्हणता ना ग्रहण केलं, ग्रहण केलं. मग ग्रहण केलं म्हणजे तुम्ही स्वीकारलं. काय केलं? स्वीकारलं. म्हणजे बघा अवचा अर्थ होतो खाली किंवा कमी आणि ग्रहचा अर्थ होतो स्वीकारणे. म्हणजे काय? स्वराचा उच्चार लांबवताना मूळ अक्षराचा लोप दर्शवणे. मूळ अक्षराचा लोप दर्शवणे तेव्हा आपल्याला कोणत्या विरामचिन्हाचा वापर करावा लागते? तेव्हा आपल्याला सर्वात महत्वाचं अवग्रह चिन्हाचा वापर करावा लागतो. मी सोप्या भाषेत तुम्हाला एकदा परत समजून सांगण्याचे प्रयत्न करतो. बघा, जेव्हा एखाद्या स्वराचा उच्चार आपल्याला लांब करायचा असेल, ही व्याख्या जरा काय आहे? ही व्याख्या जरा थोडी किचकट वाटू शकते म्हणून तुम्हाला मी खाली एक छोटी व्याख्या तयार केलेली आहे. व्याख्या जरी 4 ओळीची आहे पण ती समजायला सोपी आहे. बघा कसं, एखाद्या स्वराचा उच्चार आपल्याला लांब करायचा असेल, लांब म्हणजे लांबवायचा असेल, एखाद्या स्वराचा उच्चार असं म्हणतो ना बघा आपण आई असं म्हणतो ना, मग हे ईचा उच्चार जेव्हा तुम्हाला लांबवायचा असेल तेव्हा तिथे अवग्रह चिन्हाचा वापर करावा लागतो. एखाद्या स्वराचा उच्चार लांबट करायचा असेल, लांबट, तर अशा वेळेस अवग्रह चिन्ह वापरतात. आहे का नाही? जेव्हा एखाद्या स्वराचा उच्चार आपल्याला लांब करायचा असेल म्हणजे ओढून बोलायचं असते तेव्हा त्या अक्षराच्या पुढे हे चिन्ह आपल्याला वापरावं लागतं. हे चिन्ह विशेषतः गाणी किंवा हाक मारताना याचा वापर होत असतो. लक्षात आलं? यस. जसं बघा आई, आईला लांबून हाक मारताना, आईला लांबून हाक मारत असताना. जरा 2 मिनिटं थांबा. बघा, एखाद्या स्वराचा उच्चार जेव्हा आपण लांबट करायचा असतो तर अशा वेळेस हे आपल्याला अवग्रह चिन्ह वापर करावं लागतं. जसं बघा आई, जसं आईला एखादी लांबून हाक मारत असतो की नाही, तर आई ईचा उच्चार आपल्याला लांबट करावा लागतो. जसं बघा विठ्ठला असं म्हणतो ना आपण, तेव्हा इथं बघा आचा उच्चार लांबट करतो. आहे का नाही? देवाने नाव ओढून ताणून आपण बोलत असतो. श्याम, श्याम म्हणजे अचा उच्चार इथं मित्राला हाक मारताना असा होतो. आहे का नाही? अशा पद्धतीनं हे तुम्हाला अवग्रह चिन्ह इथं वापरावं लागतं. एखादा स्वराचा उच्चार जेव्हा लांबट करायचा असतो तेव्हा हे विरामचिन्ह वापरतात. पुढे पुढे आहे कंस. म्हणजे बघा कंसाचे सुद्धा तुम्ही गणित शिकत असताना गणितामध्ये बघा कंसाचे 3 प्रकार पडतात. बघा पहिला आहे लहान कंस, त्यानंतर आहे मिडल कंस, बरोबर, हे अशा पद्धतीनं, आणि त्याच्यानंतर आहे याला स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे मोठा कंस म्हणतात. बरोबर, हे गणितामध्ये कंसाचे 3 प्रकार पडतात. मग तुम्हाला वापर माहिती पाहिजे गणित शिकत असताना. मग आता महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, या कंसाचा वापर कधी होतो? कंस म्हणजे मर्यादा किंवा त्याचा अर्थ होतो वेस्टर्न. शब्दाला दिलेला एक प्रकारचा जो काही डब्बा असतो तर त्याला आपण कंस म्हणतो. त्याला
त्याचा वापर कधी होतो बघा, एखाद्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी किंवा जास्तीची माहिती देण्यासाठी आपण कंस वापरत असतो. मी सोप्या भाषेत समजून सांगतो बघा. आता मला असं म्हणायचं होतं, नेताजी थोर होते एवढं मी बोलू शकलो असतो, नेताजी थोर होते असं मी बोलू शकलो असतो, पण मला नेताजी या शब्दाबद्दल नेमकं कोणाबद्दल आहे ते शब्द तर मला हे सविस्तर सांगायचं आहे. नेताजी हा शब्द सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आहे, म्हणून सुभाषचंद्र बोस मला हे कंसात घ्यायचं आहे. म्हणजे एखाद्याची माहिती जर जास्त द्यायची असेल तर ते कंसामध्ये द्यायची. तो आता बघा, तो हसत म्हणाला, मला असं म्हणता आलं असतं, पण तो हसत आणि एक शब्द बघा मुस्कुरावत, म्हणजे हा शब्द मला जास्तचा ऍड करायचा होता, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती जास्तची द्यायची होती, म्हणून तो कंसामध्ये मी घेतलेला आहे. महाराष्ट्राची राजधानी मोठी आहे, पण मला जर म्हणायचं महाराष्ट्राची राजधानी, आता मला मुंबई हे उच्चार करायचा असेल तर तो कंसामध्ये घ्या, कारण त्याच्या राजधानीबद्दल तो जास्त माहिती देतोय. ससा वेगाने धावतो असं म्हणण्यापेक्षा ससाला थोडं जास्त फुगून माहिती द्यायची आहे, शश जास्त वेगाने धावतो असं म्हणायचं. तात्या गावाला गेले असं न म्हणता तात्याबद्दल जास्त माहिती द्यायची, म्हणजे तात्या म्हणजे माझे आजोबा गावाला गेले, म्हणजेच काय, एखाद्या शब्दाबद्दलची माहिती जास्त द्यायची असेल तर त्या शब्दानंतर आपण कंस करायचा आणि त्यांची माहिती त्याच्यामध्ये थोडक्यात द्यायची. तिथे कंसाचा वापर केला जातो. पुढचं विरामचिन्ह आहे लोपचिन्ह. कुठं ऐकला होता लोप हा शब्द सुरुवातीला? लोप हा शब्द सुरुवातीला ऐकला होता संधीत किंवा समासामध्ये, आहे का नाही? लोप होते, लोपचा अर्थ होतो नष्ट होणे, लोपचा अर्थ होतो नाहीसे होणे. आणि लोपचिन्ह बघा कसं असते, डॉट 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 डॉट, म्हणजे याला म्हणायचं लोपचिन्ह. लोपचिन्हाचा वापर व्यवस्थित पद्धतीने बघा. लोपचा अर्थ होतो गाळणे किंवा लोपचा अर्थ होतो गायब करणे, म्हणजे वाक्यातील जे काही शब्द आहे तर ते गाळून टाकले जातात, नष्ट केले जातात, आणि अशा वेळेस तिथे लोपचिन्ह वापरावं लागतं. हे लोपचिन्ह आहे, लक्षात ठेवा. याला म्हणतात अवग्रह चिन्ह, डॉलर सारखं. लक्षात आलं? बघा, याचा वापर कधी होतो? बोलता बोलता जर विचार अर्धवट सोडला, बघा विचार मालिका तुटली असं म्हटलेलं नाही, बोलता बोलता विचार मालिका तुटली तर तिथे अपसरण चिन्ह वापरतात, आहे का नाही? बोलता बोलता जर विचार अर्धवट सोडला किंवा काही भाग जर गाळला असेल तर त्या भागावर आपल्याला या लोप चिन्हाचा वापर करावा लागतो. कसं बघा, मी त्याला खूप सांगणार होतो पण, आता बघा इथं बोलता बोलता अर्धवट सोडला, आहे का नाही? म्हणजे इथं लोप चिन्ह आपल्याला वापरावं लागेल. त्या रात्री सर्व काही, आता इथं बघा विचार अर्धवट दिला सोडून, म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला लोप चिन्ह वापरावं लागेल. जर मला पंख असते तर, आहे का नाही, काय परी झाली असती का? तर इथं बघा लोप चिन्ह म्हणजे विचार तुटलेला आहे का नाही, किंवा काही भाग गाळलेला आहे. तो म्हणाला होता की, पुढे बघा पाऊस आला आणि पुढे बघा विचार म्हणजे विचार काय झालेला आहे, सोडला, म्हणून तिथे काय वापरायचं आपल्याला? लोप चिन्ह वापरायचं आहे. लोपचा अर्थ होतो नष्ट होणे किंवा काही शब्द वाक्यातून गाळल्या जाते, त्याच्या जागी आपल्याला लोप चिन्हाचा वापर करावा लागतो. पुढे बघा, पुढे आहे ताका, ज्याला आपण तारका चिन्ह म्हणत असतो. आता हे तुम्ही नवीन ऐकलं, तारका चिन्ह म्हणजे हे नाव याच्यावरून आलं की जर तुम्ही सितारे पाहिलं अवकाशामध्ये, ज्याला आपण स्टार म्हणतो ना, स्टार, तर हे स्टार म्हणजे तारका चिन्ह असते. याचा वापर केव्हा आणि कुठे होतो बघा, याचा वापर कुठे होतो बघा. तारकाचा अर्थ होतो तारा, तारकाचा अर्थ होतो तारा, म्हणजे ताऱ्यासारखी असणारी खून म्हणजे तारका चिन्ह. याचा वापर कधी होतो? एखाद्या शब्दावर जर खाली टीप द्यायची असेल, एखाद्या शब्दावर जर खाली टीप द्यायची असेल किंवा महत्वाची माहिती जर सांगायची असेल तर अशा वेळेस तारका चिन्हाचा वापर होत असतो. उदाहरण बघा, तुम्ही नवीन शिकत असाल, सर्व नियम लागू. आता तुम्ही बघा सरकारचे कामकाज पाहत असाल किंवा तुम्ही इंटरनेटवर कोणती माहिती मिळवत असाल तर तुम्हाला हे स्टार वाले जे काही चिन्ह आहे तर ते 100% दिसणार आहे, कारण त्यांची जी भाषा असते तर ती प्रमाण असते, शुद्ध व्याकरणिक भाषा असते, म्हणून त्याच्यामध्ये ते नियम तुम्हाला आणि ते चिन्ह तुम्हाला तिथे दिसत असेल. सरकारचा कोणताही कागद असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे जे काही तारका चिन्ह आहे तर ते दिसत असेल. याचा अर्थ महत्वाची माहिती जर सांगायची असेल किंवा एखाद्या शब्दाबद्दल खाली टिप द्यायची असेल तर अशा वेळेस तारका चिन्हाचा अर्थात स्टारचा वापर केला जातो, आहे का नाही? सर्व नियम लागू, इथं स्टार आणि नंतर पूर्णविराम. किंमत कमी होऊ शकते, महत्वाची माहिती, येथे प्रवेश बंद आहे का नाही? अट लागू, परीक्षा उद्या होईल, हे सर्वच्या सर्व महत्वाची आहे माहिती देण्यासाठी, म्हणून तिथे स्टार वापरला गेला पाहिजे. पुढे आहे एकेरी दंड. आता बघा मी तुम्हाला काय बोललो होतो, मराठी भाषेमध्ये जर पाश्चात्य शिक्षण येण्याच्या पूर्वी, म्हणजे इंग्रजाचे छापखाने येण्याच्या पूर्वी वगैरे वगैरे, म्हणजे 19-20व्या दशकाच्या पूर्वी मराठी भाषेमध्ये कोणत्याही पद्धतीचे विरामचिन्ह वापरत होते नाही, म्हणजे एकही विरामचिन्ह मराठी भाषेत नव्हतं. म्हणजे जर तुम्ही एकेरी
दंड आणि दुहेरी दंड जर सोडलं तर हे या दोन चिन्हापैकी कोणतंही चिन्ह मराठी भाषेमध्ये वापरण्यात येत नव्हतं. त्यानंतर मी तुम्हाला बोललो मेजर कॅन्डी आले, त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्यानंतर मराठी भाषेमध्ये विरामचिन्ह हे लागू झाले. पण आता हे जे काही दंड आहे तर या दंडाचे दोन प्रकार आहे. पहिला आहे एकेरी दंड आणि दुसरा आहे दुहेरी दंड. एकेरी दंड म्हणजे बघा एक उभा दंड असतो, त्याला एकेरी दंड म्हणतात. बघा एकेरीचा अर्थ होतो एकच आणि दंडचा अर्थ होतो उभी काठी. श्लोकाची एक ओळ पूर्ण झाली, कशाची? श्लोकाची. श्लोकाची बोलतोय. श्लोकाची एक वेळ पूर्ण झाली की तिथं एकेरी दंड वापरण्यात येते. हे दंड जे आहे तर ते जुन्या कविता किंवा श्लोकामध्ये अर्धवाक्य किंवा एखादी ओळ पूर्ण झाली हे चिन्ह दाखवले जाते. एकच ओळ पूर्ण झाली तर दाखवली जाते बरं का. दोन ओळ पूर्ण झाल्या तर तिथे दुहेरी दंड वापरण्यात येते. पण एकच ओळ पूर्ण झाली, एक ओळ म्हणजे अर्धवट असते, मग अर्धवट ओळीसाठी किंवा एकाच ओळीसाठी एकेरी दंड वापरण्यात येते, आहे का नाही? बघा जय जय रघुवीर समर्थ हे पहिलेच वाक्य आहे म्हणून एकेरी दंड. सदा सर्वदा योग तुझा घडावा हे एक पहिलेच वाक्य आहे म्हणून एकेरी दंड. शुभ करोती कल्याणम हे पहिलेच वाक्य आहे म्हणून एकेरी दंड. मना सज्जना भक्ती पंतेची जावे हे पहिलंच वाक्य आहे किंवा पहिलं श्लोक आहे म्हणून तिथं एकेरी दंड. आणि नंतर जर याचं जर खालचं वाक्य असतं तर नंतर इथं दुहेरी दंड आलं असतं. तर दुहेरी दंड आता आपण शिकू. एकेरी दंड समजलं असेल तुम्हाला. दुहेरी दंड म्हणजे बघा दुहेरीचा अर्थ होतो दोन आणि दंडचा अर्थ होतो उभा काटा. म्हणजे पूर्ण श्लोक किंवा एखादी पूर्ण ओळ झाली तर आता वापरायचं दुहेरी दंड. श्लोक किंवा कवितेची ओळ पूर्ण झाली किंवा संपली तर दुहेरी दंड वापरण्यात येते. जय जय रघुवीर समर्थ इथं हे कवितेचं जे काही चरण आहे किंवा श्लोकाचं जे काही चरण आहे पूर्ण होते म्हणून दुहेरी. तुझे कारणे देह माझा पडावा इथं संपते दुहेरी आहे म्हणून हे होते. आरोग्य धन संपदा इथं हे संपून जाते वाक्य म्हणून ते दुहेरी दंड. तुला लाभो यश सदा इथं वाक्य संपते म्हणून दुहेरी. सुख करता दुःख हरता इथं हे संपून जाते म्हणून दुहेरी दंड वापरावे लागते. पुढे आहे बघा अवतरण चिन्ह. आता हे फार महत्वाचं आहे बरं का. अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहे. एक आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह. मग एकेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी होतो तर एकेरी अवतरण चिन्ह बघा पहिले हे बघा पहिले वरतं आणि नंतर खालतं. कधी कधी कोणी हे असं करते असं. अबे हे दुहेरी नाहीये, हे एकेरी नाहीये. हे एकेरी आपल्याला अवतरण चिन्ह या पद्धतीने द्यायचं असते. बघून घ्या, चित्र व्यवस्थित बघून घ्या, नाही तर त्याच्यातही कन्फ्युज. अवतरणचा अर्थ होतो उद्धृत करणे. अवतरणचा अर्थ होतो उद्धृत करणे म्हणजे एखाद्या शब्दाला जर महत्व द्यायचं असेल, एखाद्या शब्दाला जर तुम्हाला महत्व द्यायचं असेल तर अशा वेळेस अवतरण चिन्हाचा वापर होतो. महत्व म्हणजे काय? तुमच्या भाषेमध्ये एखाद्या शब्दावर आघात द्यायचा असेल म्हणजे एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर अशा वेळेस अवतरण चिन्हाचा वापर केला पाहिजे. कसं बघा, एखाद्या शब्दावर जर तुम्हाला जोर किंवा आघात द्यायचा असेल, जोर किंवा आघात द्यायचा असेल तर अवतरण चिन्ह वापरलं पाहिजे. आणि अशा वेळेस कोणतं अवतरण चिन्ह वापरलं पाहिजे तर एकेरी अवतरण चिन्ह वापरले गेलं पाहिजे. बघा पुणे हे सुंदर शहर आहे. आता पुण्याबद्दल मला माहिती सांगायची आहे म्हणून त्याला सिंगल इन्व्हर्टेड कमा म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह वापरला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले, याच्यावर जोर द्यायचा म्हणून ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये यायला पाहिजे. त्याला वीर ही पदवी मिळाली, वीर या शब्दावर जोर द्यायचा आहे म्हणून त्याला एकेरी अवतरण चिन्हात. स्वराज्य हा माझा हक्क आहे, मला जोरात आघात देऊन सांगायचा आहे म्हणून एकेरी. ज्ञान हीच शक्ती आहे म्हणून ज्ञान या शब्दाला आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. पुढचं चिन्ह आहे त्याचं नाव आहे दुहेरी अवतरण चिन्ह. कोणतं? दुहेरी अवतरण चिन्ह. आता दुहेरी अवतरण चिन्ह बघा कसं. एकेरीला हे बघा हे एकेरी असं होतं ना, एकेरी असं होतं ना, एकेरी कसं असं. तर आता दुहेरी कसं करायचं तर काहीच नाही, दोन वेळा हे करायचं आणि दोन वेळा हे करायचं, त्याला झालं दुहेरी अवतरण चिन्ह. आता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी होतो जर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जर कॉपी पेस्ट करायचे असेल. एखाद्याच्या बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जर तुम्हाला कॉपी पेस्ट म्हणजे जसेच्या तसे दाखवायचे असेल, बोलणाऱ्याचे शब्द जर तुम्हाला जसेच्या तसे दाखवायचे असेल तर दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. कोणीतरी बोललेले शब्द जसेच्या तसे सांगताना आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करता येतो. बघा आई म्हणाली. आता इथं स्वल्पविराम यायला पाहिजे का? कारण लक्षात घ्या मी तुम्हाला स्वल्पविरामात शिकवलं होतं काय की दुहेरी अवतरण चिन्ह देण्यापूर्वी बघा दुहेरी अवतरण चिन्ह देण्यापूर्वी आपल्याला स्वल्प विरामाचा वापर करावा लागतो. शिकवलं होतं की नाही? यस. मग बघा आई म्हणाली,
आता आईच्या तोंडचे शब्द आहे जे जसेच्या तसे दाखवायचे आहे, म्हणून आई जे म्हटलं तर ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये यायला पाहिजे. काय म्हणली? लवकर घरी ये. आईनं म्हटलेलं वाक्य आहे ते ऍज इट इज कॉपी पेस्ट दाखवायचं आहे, म्हणून ते दुहेरी अवतरण चिन्हात आणि वाक्यात शेवटी पूर्णविराम यायचा. आणि अवतरण चिन्हाच्या पूर्वी काय स्वल्पविरामांचा वापर होतो. बरोबर आहे. पुढे तो म्हणाला, त्याच्या तोंडचे शब्द आहे मी अभ्यास केला. बरोबर आहे. पुढे गुरुजी म्हणाले नेहमी खरे बोला. राम म्हणाला मला आंबा हवा आहे. ती म्हणाली आज सुट्टी आहे. तिच्या तोंडचे शब्द दाखवायचे आहे, म्हणून हे दुहेरी अवतरण चिन्हात. अवतरण चिन्हापूर्वी हे स्वल्पविराम, वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. समजलं? अवतरण चिन्हाचा जो वापर आहे तर तो तुम्हाला समजलेला असेल. एकेरीचा, दुहेरीचा. एकेरीचा कधी होतो? जर एखाद्या शब्दावर जोर आघात द्यायचा असेल तेव्हा. दुहेरीचा कधी होतो? जर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवायचे असेल तर. पुढचं चिन्ह आहे ज्याला आपण काकपद म्हणतो, किंवा त्याला आपण हंसपद म्हणतो, किंवा त्याला आपण विस्मरण चिन्ह म्हणतो. विस्मरणचा अर्थ काय होतो? विसरणे. विस्मरणचा अर्थ होतो विसरणे, म्हणजे विसरलेला शब्द दर्शवणारे चिन्ह. बघा, विसरलेला शब्द दर्शवणारे चिन्ह म्हणजे विस्मरण चिन्ह. त्या विस्मरण चिन्हाला काकपद म्हणतात. काकपद का बरं म्हणतात, किंवा हंसपद का म्हणतात? बघा, हंसाच्या किंवा कावळ्याच्या पायासारखं आकार आहे या चिन्हाचा. बघा, असा असतं ना कावळ्याचा पाय किंवा हंसाचा, म्हणून हे चिन्ह सुद्धा याच्यासारखं दिसते, म्हणून त्याला नाव काकपद पडलं. किंवा हे हंसाच्या चिन्हासारखं आहे म्हणून त्याला हंसपद. पदचा अर्थ पाय, हंसाच्या पायासारखं चिन्ह म्हणजे हंसपद. कावळ्याच्या काक म्हणजे कावळा, कावळ्याच्या पायासारखं चिन्ह म्हणजे काकपद. आहे का नाही? विस्मरण का बरं? कारण विस्मरण म्हणजे काय तर विसरलेला शब्द दर्शवणारं चिन्ह म्हणजे विस्मरण चिन्ह. लक्षात आलं? ते चिन्ह असं असते बघा. आता याचा वापर कधी होतो? एखादा वापर कधी होतो म्हणजे बोलता बोलता जर एखादी शब्द जर चुकून गेला म्हणजे राहिला, म्हणजे विस्मरण झालं, त्याचं आठवला नसेल, तर तो शब्द आपल्याला जिथं लिहायचा आहे की नाही तर त्याच्या वरती अशी खून द्यायची आणि तो शब्द लिहायचा. बघा, मी उद्या जाणार आहे. मी उद्या जाणार आहे, पण मला बघा इथं जे आहे तर तो गावाला शब्द लिहायचा होता, पण ते मी विसरलो. मग मला हा गावाला शब्द टाकायचा आहे की नाही तर मला इथं उद्याच्या वर असं लिहायचं आणि इथं त्यानंतर गावाला हा शब्द असा लिहायचा. समजलं तुम्हाला? राम मुलगा आहे, पण मला हुशार हा शब्द लिहायचा होता रामच्या नंतर, म्हणून रामच्या डोक्यावर असं करायचं आणि हुशार लिहायचं. समजलं? पुढे हे पुस्तक आहे. आता इथं माझे पाहिजे होतं म्हणून मला माझे शब्द इथं लिहायचा आहे, म्हणून इथं काकपद देईल आणि माझे इथं लिहिल. गाय देते, पण मला दूध हा शब्द लिहायचा होता जो विसरलो मी, म्हणून गाय जिथं आहे तिथं असं, दूध हा शब्द जिथं लिहायचा आहे तो तिथं इथं लिहायचा. सूर्य उगवतो, पण मला पूर्वेला लिहायचं, मग पूर्वेला जिथं लिहायचं आहे तर त्याच्या अलीकडल्या शब्दावर असं काकपद आणि पूर्वेला इथं लिहायचं आणि चाल द्यायचं पुढे. समजलं? चला, हे होतं काकपद. पुढे आहे विस्मरण चिन्ह. नाही बघा, याला फुली म्हणतात. हे विस्मरण इथं चुकून टायपिंग झालेलं आहे. याला म्हणतात फुली. फुली म्हणजे बघा जे गुणाकाराचं चिन्ह असते त्याला फुली म्हणतात. फुलीचा वापर याच्यासाठी होतो ज्याला काट मारणे म्हणतो, म्हणजे हे माहिती लपवण्यासाठी फुलीचा वापर होतो. माहिती लपवणे, फुलीचा वापर माहिती लपवण्यासाठी होत असतो. एखादे नाव किंवा काहीतरी माहिती लपवण्यासाठी फुलीचा वापर होतो. कसं बघा, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला टेक्स्ट मेसेज येते जेव्हा अकाउंट म्हणजे एखादी तुम्ही फार मोठं जर बॅलन्स ट्रान्सफर केलं आणि जर तुमचा बॅलन्स जर आता दाखवायचा असेल, अकाउंट नंबर येतो तुम्हाला मेसेज, तेव्हा बघा तुमचे अकाउंट नंबरचे सुरुवातीचे 3-4 अक्षर दिसतात, पण त्याच्यानंतर बघा असं फुली असते, तर तिथं तो लपवलेले असतात. आहे का नाही? बघा, तर त्यावेळेस ते चिन्ह असते तिथे तुम्हाला दिसत असेल. जसं बघा, माझ्या बँक खात्याचा नंबर आहे का नाही लपवलेला आहे, तिथं XX म्हणजे काय तर तिथे ते फुली द्यायचं. तो बघा या गावी गेला हे लपवलेलं आहे तिथे, त्याचे नाव हे लपवलेलं आहे, मोबाईल नंबर 98 नंतर लपवलेला आहे, पासवर्ड हे लपवलेला आहे. फुलीचा वापर एखादी माहिती किंवा नाव लपवण्यासाठी होतो. बरोबर आहे? पुढे बघा, पुढे आहे संक्षेप चिन्ह, ज्याला आपण लाघव किंवा ज्याला आपण गोल चिन्ह म्हणत असतो. बघा, एखादी आहे का नाही, आपण काहीतरी वस्तू मोजतो ना तापमान सेल्सिअस मध्ये, तर हे जे दिसते ना हे म्हणजे शून्यासारखं चिन्ह, शून्यासारखं, तर ते चिन्ह म्हणजे ज्याला आपण लाघव चिन्ह म्हणतो, ज्याला आपण गोल चिन्ह किंवा त्याला आपण संक्षेप चिन्ह म्हणत असतो. याचा वापर कुठे होतो बघा. संक्षेपचा अर्थ होतो लहान करणे. मोठ्या शब्दाचे जे काही रूप जेव्हा आपण लहान करतो, मोठ्या शब्दाचे रूप लहान करतो आणि अशा वेळेस आपल्याला तो लाघव चिन्ह वापरावं लागते. त्याला लाघव चिन्ह म्हणतात. शून्याचा आकाराचं असते ते. बघा, एखादी मोठा शब्द
पूर्ण न लिहिता त्याचे पहिले अक्षर लिहून, बघा त्याचे पहिले अक्षर लिहून पुढे हे लागव चिन्ह द्यायचे. कसं बघा, मी तुम्हाला बघा बोललो होतो डॉक्टर हा शब्द आहे, हा मोठा शब्द आहे, पण मला जर एखादी लहान लिहायचं असेल तर आपण आजकाल असं लिहितो म्हणजे पूर्ण विराम देतो शब्दाचा संक्षेप, पण ते तसं नाही. ऍक्च्युली तो शब्द डॉक्टरचं लहान रूप करायचं असेल तर तुम्हाला असं लागव चिन्ह द्यायचं असते. जसं बघा डॉक्टर, माननीय, तारीख. आता बघा भारतीय स्टेट बँक असते की नाही, तर भारतीय स्टेट बँकच्या नंतर तुम्ही बऱ्याच वेळाच बघितलं असेल, हे बघा असे लागव चिन्ह असते, पूर्ण विराम नसते, हे बघा असे लागव चिन्ह असते. मुक्काम आहे का नाही, महाराष्ट्र राज्य, मग महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तुम्ही असे लागव चिन्ह पाहिलेले असेल. ती महाराष्ट्र राज्यामध्ये जे कोणी टायपिंग करणारे असेल ते बरोबर भाषा आणि विराम चिन्ह वापरतात, बरोबर. चला पुढचं विराम चिन्ह घेऊ. बघा याला म्हणतात यथोपरी चिन्ह, आणि या यथोपरी चिन्हाचं दुसरं नाव आहे अनुवृत्ती चिन्ह. आता हे कसं असते बघा, हे बघा हे असं असते, हे असं असते, याला यथोपरी म्हणतात. का बरं म्हणतात यथोपरी ते सांगतो. यथाचा अर्थ होतो जसे, बघा यथाचा अर्थ होतो जसे, आणि उपरीचा अर्थ होतो वर. म्हणजे जसे वर्त शब्द लिहिलेले आहे तसे खाली जर दर्शवायचे असेल, यथाचा अर्थ काय होतो जसे, उपरीचा अर्थ होतो वर. जसे वर शब्द लिहिले तसे खाली शब्द लिहायचे असेल तर त्यावेळेस यथोपरी चिन्ह वापरतात. शब्दामध्येच व्याख्या आहे, हाय का नाही. म्हणजे बघा यथोपरी म्हणजे काय, जसे वर दिले आहे तसे, म्हणजेच काय वरील प्रमाणे. आणि त्याला अनुवृत्ती का बरं म्हणतात माहिती आहे का. बघा अनुवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती होणे, म्हणून त्याला अनुवृत्ती म्हणतात. म्हणजे वरच्या घटनेची किंवा वरच्या शब्दाची पुनरावृत्ती खाली होते, म्हणून त्याला अनुवृत्ती म्हणतात, आणि ज्याला आपण यथोपरी म्हणत असतो, बरोबर. बघा आता याचा वापर कधी होतो, वरच्या ओळीतील शब्द किंवा मजकूर, बघा शब्दच नाही, वरच्या ओळीतील शब्द किंवा एखादी मजकूर खालच्या ओळीवर जर तसाच म्हणजे काय, कॉपी पेस्ट, ज्याच्यात कोणताही बदल नाही, तसं लिहायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला यथोपरी म्हणजे अनुवृत्ती चिन्ह हे वापरावं लागते. बघा 10 किलो तांदूळ, बरोबर आहे. आता इथं बघा 5 किलो तांदूळ असं लिहायचं आहे, पण मी इथं डायरेक्ट यथोपरी चिन्ह वापरलेलं आहे. यथोपरी त्याला आपण अनुवृत्ती चिन्ह म्हणतो. पुढे आहे, आणि हे आपलं शेवटचं आहे, ज्याला आपण अधोरेषा चिन्ह म्हणत असतो. अधोरेषा, अधोरेषेचा अर्थ होतो अधोरेखित, अधोरेखितचा अर्थ होतो महत्वाचे. लक्षात आलं बघा. अधोचा अर्थ होतो खाली आणि रेषाचा अर्थ होतो रेषा. म्हणजे शब्दाच्या खालील रेषा म्हणजे कोणती, अधोरेषा. अधोचा अर्थ होतो खाली, रेषा म्हणजे रेषा, म्हणजे शब्दाच्या खालची रेषा म्हणजे अधोरेषा. याचा वापर कुठे होतो वाक्यात, बघा वाक्यातील महत्वाच्या शब्दाला जर हायलाइट करायची असेल, हायलाइट म्हणजे काय, अधोरेखित करायची असेल तर त्याखाली आपल्याला अधोरेषा मारावं लागत असते. बघा भारताची राजधानी दिल्ली आहे, मग महत्वाचा शब्द कोणता आहे, दिल्ली, मग याच्या खाली अधोरेषा. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, अधोरेखित शिवनेरी, महत्वाचा आहे तो शब्द. हा माझा पेन आहे, महत्वाचा आहे. नेहमी खरे बोला, महत्वाचा शब्द आहे, हाय का नाही, लक्षात ठेवा. वाचन हा चांगला छंद आहे, हे महत्वाचं आहे, म्हणून त्याला अधोरेखित करता आलं पाहिजे. इथं आपलं संपूर्ण जे काही विरामचिन्ह नावाचं टॉपिक होतं, जवळजवळ 29 विरामचिन्ह किंवा एखादी 25-26 तरी विरामचिन्ह मी आजच्या तासिकेमध्ये घेतले. एवढे विरामचिन्ह जरी केले तरी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये सुटतो म्हणजे सुटतो. मी याच्यावरचे 20 उदाहरणं तुम्हाला उद्याच्या तासिकेमध्ये घेणार आहे. आजचं विरामचिन्ह हे टॉपिक तुम्हाला कसं वाटलं निश्चित तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. भेटू याच पद्धतीच्या एका नवीन टॉपिकमध्ये पुन्हा. धन्यवाद.